कार्यक्रमाला आपण लवकरच सुरुवात करत आहोत. माननीय नितीन गडकरीजीची फ्लाईट ती 10:30ला लँड होईल आणि त्यानंतर ते इथे आपल्याला जॉईन करतील. परंतु तत्पूर्वी आपल्याला कार्यक्रमाचा वेळ न दवडता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. मी माननीय कृषी मंत्री श्री एकनाथजी खडसे यांना विनंती करतो की त्यांनी डायसवर यावं. किशोर बियाणीजी यांना विनंती करतो की त्यांनी डायसवर यावं. दीपक नाईक, डॉक्टर KML पाठक, डॉक्टर AK मिश्रा, डॉक्टर संग्राम चौधरी. I will be talking in all the 3 languages because I think there are some people who may not understand Marathi. काही लोकांना इंग्रजीचं समझेल, काहींना हिंदीमध्ये. तो मैं इस कार्यक्रम की शुरुआत आप सबको वेलकम करते हुए करता हूं. आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच की ॲग्रोव्हिजन याचं 7वं वर्ष आपण आता सेलिब्रेट करत आहोत आणि या 7 वर्षामध्ये ॲग्रोव्हिजननी एक ठसा या भागामध्ये उमटवलेला आहे. ॲग्रोव्हिजन हॅज बीन वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल इव्हेंट्स दॅट वी हॅव बीन कंडक्टिंग एव्हरी इयर इन नागपूर. आणि या ॲग्रोव्हिजनचं वैशिष्ट्य हे आहे की आपण नुसतंच एक्झिबिशन न करता या एक्झिबिशन बरोबर वी आर ऑर्गनायझिंग एक दिवसाची कॉन्फरन्स, अशी जशी आपण आता डेअरी कॉन्फरन्स आज केलेली आहे. कारण विदर्भामध्ये डेअरी हा सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची वाढ कशी व्हावी याच्यासाठी आपण एक दिवसीय कॉन्फरन्स घेतो. त्याचप्रमाणे आपण एक ब्रेनस्टॉर्मिंग घेतो एक दिवस, आणि 3ही दिवस आपण 32 ते 35 विषयावर निरळा वर्कशॉप ऑर्गनाईज करतो. ह्याचा उद्देश एवढाच आहे की या भागामध्ये आपण वी वॉन्ट दॅट द क्रॉप डायव्हर्सिफिकेशन शुड अकर इन विदर्भ. We want to divert them from only cotton and soybean, which is dominant in this region for almost 67% area. ते जर आपण थोडंसं कमी करू शकलो तर मला असं वाटतं ह्या आत्महत्याचा जो प्रकार आहे हा देखील कमी होऊ शकतो. आणि आम्हाला असं दिसून आलं की आपण डाळिंब लागवडासारखा ज्या या ठिकाणी 7 वर्षापूर्वी इथे 0 डाळिंब होतं, आज 5000 हेक्टरवर डाळिंब लागवड झालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला त्याचे संलग्न उद्योग जे आहेत लाईक डेअरी, पोल्ट्री, फिशरीज, हे कसे वाढवता येईल. आय थिंक दॅट इज द सक्सेस. आपल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री ज्यावेळी इथे आल्या होत्या त्यांनी परवा छान सांगितलं की आम्हाला राजस्थानमध्ये प्रत्येकाकडे ॲनिमल आहे. तो उंट असो, वेदर दे हॅव बकरी असो, त्याच्यानंतर गोट असो, दे आर द सर्वायवल मेकॅनिझम्स. म्हणजे त्यांच्यामुळे माणसाला आत्महत्या न करण्याची प्रवृत्ती होते. आणि मला असं वाटते आपल्याला देखील या ठिकाणी हे आपल्याला करायचं आहे. आज आय एम व्हेरी हॅपी दॅट आमच्यामध्ये आमचे राज्याचे कृषी मंत्री माननीय एकनाथरावजी खडसे आज या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आज फाउंडर ग्रुप CEOचे फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी देखील आहेत. दीपक नाईक, प्रेसिडेंट महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल, आणि आमचे अकॅडमिशियन DDG डॉक्टर KML पाठक, डॉक्टर प्रोफेसर AK मिश्रा आपले कुलगुरू मापसूचे, आणि संग्राम चौधरी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर NDDB. असं एक आपण असं कॉम्बिनेशन निर्माण केलं आहे की ज्यामध्ये वी हॅव पीपल फ्रॉम व्हेरियस, दूध उत्पादकही या ठिकाणी आलेले आहेत, रिटेलर्सही या ठिकाणी आलेले आहेत, प्रोसेसरही या ठिकाणी आलेले आहेत, आणि डेअरी चांगले चालवणारे लोक देखील आलेले आहेत. उद्देश हाच आहे की यशस्वीरित्या हा उद्योग कसा आपल्याला पुढे नेता येईल. Mananiya Sri Eknathji Khadse, other dignitaries on the dais, off the dais as well, and all of you who are great experts in the field of agriculture and dairy in particular. On behalf of the Maharashtra Economic Development Council and on my own behalf, let me first express my gratitude for for giving me this opportunity to be among you and to be able to express a few views when it comes to economic development through
animal husbandry as a subject. Well, sir, पिछली बार जब मैं यहाँ पे था इसी कॉन्फ्रेंस में पिछले साल, तो मैंने कहा था कि ये इस प्रकार की जो कॉन्फ्रेंसेस है, इस प्रकार का जो एग्रो विजन है, ये हमें आत्महत्या से आत्मनिर्भरता तक ले जाएगा. और इस जर्नी में टुवर्ड्स द प्रोग्रेस टू आत्मनिर्भरता, आई थिंक द रोल ऑफ इवेंट्स सच एज दिस is indeed very, very great. One has to depart from the Western-oriented thinking to Indian-oriented thinking. जिस चीज़ को वो लोग लाइफ स्टॉक कहते हैं, हम इसे धन कहते हैं, पशुधन कहते हैं. तो उनके लिए वो स्टॉक है, हमारे लिए वो धन है. And this morning, I wish to draw your attention, because I am no expert on dairy, but I surely I'm keen on economic development, and balanced economic development are state, that's my mandate. And I believe that this Pashudhan, particularly that which is a non-dairy Pashudhan, means दूध देने के बाद वाली, जिसका दूध खत्म हो गया, वो पशुधन, जो आज बड़े डेरोगेटिवली हम उसे स्ट्रे कैटल कहते हैं. I believe that there is a very large potential in making these stray cattle through the Goshalas and Gosadans a very productive unit for each village panchayat, for farmers in general. There are so many products. आज थोड़ी देर पहले डॉक्टर भाई ने जो कहा कि through the research work done by various institutions, Ayurveda in particular, today Gomutra, for example, is a utilizable commodity. From hygiene to health, आपके घर में फिनाइल की बजाय आप उसको डेरिवेटिव कैन बी यूज फ्रॉम देयर टू कैंसर टू लेप्रेसी टू वेरियस अदर एपिलेप्सी एंड वेरियस अदर डिसीजेस, वी कैन यूज दैट. All the way to inorganic farming, we can use from gobar to gomutra for pesticides, insecticides, fungicides. There is a need to understand how do we ensure that this contributes to growth of economy, or rural economy in particular, and income level of the farmer. Honorable Agriculture Minister, sir, from the Maharashtra Economic Development Council, I offer to conduct a study with experts on working out the economics of what can we do from what we call as stray cattle by accommodating them into Gosadans or Goshalas and making them remunerative to our rural society in general. I work on the rivers, and very recently I was in the Himalayas in a place called Tosh, which is a little beyond Kulu and Manikaran. It's at about 14,000 feet, the last inhabited place. One sees the dependence, as a little while ago when Dr. Mai said, the dependence of people, or interaction or symbiotic relationship between people and animals. Now, be it the goat, be it the cattle. And there is a very strong case for opening very many more natural breeding centers for improving the quality of our livestock, wherein all the hybrids and jerseys and things like that cannot travel in remote corners. And I think there is a strong case for promoting our own genetic stock or improving our own genetic stock, and I think that is a work in the right direction. As I talk about milk and milk produce, I think another area which should draw our attention is really the goat milk. Again, त्याला गरिबाची गाय म्हणतात. The goat is extremely useful. There has been a lot of research done, starting with Narayan Gaur, Dr. Sabnis's research as a pioneering work in the beginning. But still, it hasn't traveled to becoming as productive what the potential, as much as the potential exists. And there is again a strong case where goat milk in its variety of derivatives, all the way to cheese to even biscuits, for that matter, and particularly where tolerance to cow milk is not there in case of some children and people, it's of extremely great use. I think Anand has been an example for this nation, and if we could replicate not only the milk but also the other products such as
derivatives of Gomutra and Gobar, then India by itself, Maharashtra in particular, can become a very leading nation, a leading exporter of health promoting dairy products. Thank you very much. मैं डॉक्टर KML पाठक, डिप्टी डायरेक्टर जनरल ICAR, इनसे विनती करता हूं कि वो ICAR इस बारे में क्या प्रमोशनल एक्टिविटीज़ कर रही है और इसमें क्या क्या अनुसंधान हो रहा है उसके बारे में वो बताए, संक्षिप्त में बताए, ऐसे मैं इनको विनती करता हूँ. Good morning and greetings from Indian Council of Agriculture Research. माननीय श्री एकनाथ खड़से जी, ऑनरेबल एग्रीकल्चर मिनिस्टर गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, माननीय श्री किशोर बियानी जी, फाउंडर एंड ग्रुप CEO फ्यूचर ग्रुप, माननीय श्री दीपक नायक जी, प्रेसिडेंट महाराष्ट्र इकोनॉमिक डेवलपमेंट काउंसिल, श्री संग्राम चौधरी जी, एग्जीक्यूटिव डायरेक्टर नेशनल डेयरी डेवलपमेंट बोर्ड, एंड द ऑनरेबल वाइस चांसलर ऑफ मापसू प्रोफेसर A.K. मिश्रा, और सभा में उपस्थित सभी माननीय लोग, सर्वप्रथम मैं इस अवसर पर मुझे बोलने के लिए मौका दिया, इसके लिए मैं ऑर्गेनाइजर्स का बहुत बहुत आभार प्रकट करता हूं, और माननीय श्री नितिन गडकरी जी का, जो कि चीफ पैट्रन हैं और जिनका एक ये 7वां साल लगातार इस एग्रोविज़न करने का जो उनका जो प्रयास है, मैं अभिनंदन करता हूं. अभी डॉक्टर माई साहब ने और श्री नायक जी ने दो बातें कही, मैं उन्हीं पे माननीय मंत्री जी आपकी अनुमति से बताना चाहूँगा कि हमारा देश, भारत देश, हम लोग भाग्यशाली हैं कि प्रकृति ने हमको, जो इंडिजिनस कैटल की बात करूँगा, भारतीय नस्ल की जो गौवंश की बात करूँगा, हमको हर एग्रो क्लाइमेटिक जोन के हिसाब से हमको प्रदान करी हैं. हमारे यहाँ 35 भारतीय गौवंश है, नस्ल की गौवंश है, और आप देश के किसी भी हिस्से की बात करें, प्रकृति ने उस हिस्से की एग्रो क्लाइमेटिक जोन के हिसाब से वहाँ वो गाय दी है. भारत सरकार और भारतीय अनुसंधान परिषद प्रयासरत है, और इसमें हम भारतीय अनुसंधान परिषद जो है, हमने एक 12वीं पंचवर्षीय योजना में सिर्फ गौवंश के ऊपर एक मेरठ में पूरा एक इंस्टीट्यूट किया है. पहले वो सिर्फ कुछ प्रोजेक्ट करता था, लेकिन अब जो है उसका नाम रिसर्च इंस्टीट्यूट ऑन कैटल, और उसका मुख्य उद्देश्य जो हमारी भारतीय गौवंश है उसको संरक्षण और बढ़ावा देना है. ये हम सब जानते हैं कि हमारे देश का जो गौवंश है, चाहे अभी नायक जी गौमूत्र की बात कर रहे थे, मैं यहाँ एक बात माननीय मंत्री जी के लिए मैं कहना चाहता हूँ कि हमारा जो गौवंश है, इंडिजिनस कैटल है, उसका जो हमारा जो मिल्क होता है वो 2 तरह का होता है. ये अनुसंधान से पता चला है, एक A1 और एक A2. A1 मिल्क जो है, इट इज़ नॉट गुड फॉर आवर हेल्थ, जबकि A2 मिल्क जो है वो हमारे हेल्थ के लिए बहुत अच्छा है. हम, जैसा मैंने कहा कि हम भारतवासी इस बात के लिए भाग्यशाली हैं कि हमारे पास A2 मिल्क देने वाली गाय हैं. हम किसी भी क्षेत्र में बात करें, अगर हम महाराष्ट्र की भी बात करें, यहाँ भी 4 नस्लें गाय की हैं, लेकिन प्रमुख रूप से जो हमारी साहिवाल है, गिर है, कांकरेज है, ये ऐसी ब्रीड हैं, थारपारकर ब्रीड है, ये ऐसी ब्रीड हैं जो बहुत ज़्यादा दूध देती हैं. और भारतीय अनुसंधान परिषद ने एक परियोजना चला रखी है कि जो स्ट्रीट कैटल की बात कर रहे थे नायक साहब, हमारे देश ने जब ग्रीन रिवॉल्यूशन आया तो हम लोगों ने ये कहा कि हमारे को मिल्क प्रोडक्शन भी बढ़ाना है, और मिल्क प्रोडक्शन बढ़ाने के लिए हमने क्रॉस ब्रीडिंग किया. क्रॉस ब्रीडिंग से जो सबसे ज़्यादा जो नुकसान हुआ वो हमारे अपने खुद के गौवंश का हुआ. तो भारतीय कृषि अनुसंधान परिषद ने एक परियोजना चला रखी है कि हमारी जो जिनको स्ट्रे कैटल कहते हैं, या जो किसान के पास आधा लीटर और 1.5 लीटर 2 लीटर वाली जो गाय है, उसको किस तरह से अपग्रेड किया जाए. उसको अब हमें क्रॉस ब्रीडिंग नहीं करना है,
हमको उनको अपग्रेड करना है। तो अपग्रेड करने के लिए ज़रूरी है कि हमारे पास अच्छी नस्ल के सांड होने चाहिए। अच्छी नस्ल के सांड का मेरा मतलब होता है जेनेटिकली सुपीरियर। सिर्फ एनिमल हस्बेंड्री में, लाइव स्टॉक में 3 चीज़ें ज़रूरी हैं किसान के पास, यहाँ किसान भी बैठे हुए हैं। अच्छी नस्ल का आपके पास पशु हो, बढ़िया चारा हो और अच्छा स्वास्थ्य, ये 3 चीज़ें अगर किसान कर ले तो जैसा नायक जी कह रहे थे, जैसा माई साहब कह रहे थे, मेरा पूरा यकीन है, मैं खुद कहता हूँ इस बात को, मैं जब किसानों के बीच में जाता हूँ, अगर किसान के पास पशुधन है वो कभी आत्महत्या नहीं करेगा, कभी भी आत्महत्या नहीं करेगा। राजस्थान इसका एक उदाहरण है। राजस्थान में इतना ज़्यादा फेमीन होता है, ड्राउट होता है, लेकिन वहाँ उसकी आजीविका के लिए, तो आप जो नायक साहब ने एक शब्द यूज़ किया, आत्महत्या नहीं करना है बल्कि आत्मनिर्भरता बढ़ानी है। तो आत्मनिर्भरता बढ़ाने के लिए माननीय मंत्री जी, पशुधन से अच्छा कोई साधन नहीं है। पशुधन एक ऐसा साधन है जिससे आप, ऐसे ऐसे एग्जाम्पल हैं हमारे देश में, छत्तीसगढ़ में, महाराष्ट्र में, मध्य प्रदेश में, गुजरात में, जहाँ परिवार में एक बच्चा बीमार होता है तो महिला पहले डॉक्टर के पास नहीं जाती है, पहले वो पशु चिकित्सक के पास जाती है। वो जानती है कि अगर मेरी गाय अगर स्वस्थ रहेगी, इससे मेरा दूध मिलेगा, इससे मेरा बच्चा स्वस्थ होगा, वो लोग समझते हैं। तो आज अगर हमें देश में, और आपको मैं एक बात और बताना चाहूँगा, एक लाइव स्टॉक एक ऐसा सेक्टर है जिसका जीडीपी में कंट्रीब्यूशन दिन पे दिन बढ़ रहा है। हर साल आप देखेंगे कि अगर हम एग्रीकल्चर के मुकाबले देखें तो लाइव स्टॉक का कंट्रीब्यूशन डे बाय डे बढ़ रहा है। वो इसलिए बढ़ रहा है कि किसान ने समझ लिया है कि अगर हमें आत्मनिर्भरता लेनी है तो हमको लाइव स्टॉक को आगे बढ़ाना होगा। भारत सरकार ने इसी एरिया में काम करते हुए माननीय प्रधानमंत्री जी के निर्देशन में एक परियोजना प्रारंभ की है, राष्ट्रीय गोकुल मिशन। राष्ट्रीय गोकुल मिशन का मुख्य उद्देश्य ये है कि हमारी जो देसी नस्ल की गाय हैं उनका किस तरह से संवर्धन और संरक्षण किया जाए, और इसके लिए 500 करोड़ रुपया माननीय प्रधानमंत्री जी ने जैसे ही प्रधानमंत्री बने, सबसे पहला काम उन्होंने, जब सबसे पहला काम इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च को दिया, वो ये कहा कि हमारे जो देश की गौवंश है या हमारे देश के और भी जो लाइव स्टॉक हैं, इनकी प्रोडक्टिविटी को कैसे बढ़ाया जाए। तो ये राष्ट्रीय गोकुल मिशन उसकी एक परियोजना है जिसके तहत 2 स्कीम्स हैं। एक, हम भारत सरकार ने 2 कामधेनु सेंटर्स, जैसे अभी नायक साहब कह रहे थे, कामधेनु सेंटर्स स्थापित किए जा रहे हैं। एक साउथ में आंध्रा में है और एक नॉर्थ इंडिया में मध्य प्रदेश में है। ये दोनों कामधेनु सेंटर उन सभी ब्रीड्स का ध्यान रखेंगे और उनके हिसाब से अच्छी नस्ल के सांड डेवलप करेंगे और किसानों को इन सांडों का अच्छा सीमन जो है उपलब्ध कराएंगे ताकि उनकी जो इंडिजिनस कैटल है उसको अपग्रेड कराया जाए। एक और बात मैं यहाँ कहना चाहूँगा, अभी आपने एक बहुत अच्छी मेरे मन की बात कही और वो बात सही है, किसानों तक पहुँचनी चाहिए, बकरी पालन की। बकरी पालन एक अच्छा व्यवसाय है। हम लोग उसको सिर्फ सोचते थे कि बकरी से हमें मांस मिलता है, नहीं, ये बात सही है कि मांस मिलता है, लेकिन एक बात और भी सच्चाई है कि बकरी से हमें जो दूध मिलता है वो हमारे स्वास्थ्य के लिए बहुत अच्छा है। बकरी पालन में भी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, हमारा एक मथुरा में एक इंस्टीट्यूट है जहां हम बकरी पालन पर फ्री ट्रेनिंग देते हैं किसानों को। और मैं माननीय मंत्री जी के संज्ञान में लाना चाहूँगा कि महाराष्ट्र से भी हमारे पास बहुत किसान जाते हैं, उनको हम फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देते हैं, उनसे कोई पैसा नहीं लेते हैं। तो मैं यहाँ इस मंच से ये भी कहना चाहूँगा कि जो भी किसान चाहें वहाँ बकरी पालन पर ट्रेनिंग ले सकते हैं। बकरी पालन के बारे में ये कहा जाता है कि बकरी जो है आधा लीटर या 250 ग्राम दूध देती है, ऐसा नहीं है। हमारे जमुनापारी जो हमारी ब्रीड है वो 2.5 लीटर दूध जो है देती है। और इसको एक एटीएम भी कहते हैं। एटीएम किसान के लिए है। एटीएम का मतलब होता है कि आपको जब जरूरत है तब पैसा निकाल लीजिए। बकरी पालन भी एक एटीएम है, एनी टाइम मिल्क। आपका अगर कभी भी कोई आपका वो आ गया, गेस्ट आ गया और आपके घर में दूध नहीं है, आप उससे बकरी से दूध निकालिए और फ्रेश चाय जो है अपने गेस्ट को पिलाइए। तो ये जो है एनी टाइम मिल्क जो है, इसके अलावा साथ ही साथ जो है इस तरह की अब पहले एक मान्यता ये थी कि बकरी पालन वही कर सकता है जिसके पास में ग्रेजिंग लैंड हो या ग्रेजिंग कराने के लिए आदमी हो। वो कॉन्सेप्ट ही बदल गया है। हमने एक ऐसा सिस्टम डेवलप किया है, भारतीय कृषि अनुसंधान परिषद ने ऐसा सिस्टम डेवलप किया है जिसमें बकरी को अब चराने भेजने की जरूरत नहीं है, आप स्टॉल फेड कर सकते हैं। साथ ही साथ एक बहुत इंटरेस्टिंग मैं इंफॉर्मेशन देना चाहूँगा कि जो बकरी का मिल्क है, महात्मा गांधी जी
दूध पीते थे, वो भी कहा करते थे कि बकरी का दूध जो है, बकरी को गरीब की गाय कहा जाता था। इसका एक साइंटिफिक अब एक पहलू ये निकल के आया है कि जो डेंगू है, डेंगू में जो है प्लेटलेट्स कम हो जाती हैं। आदमी में जब डेंगू होता है तो उसकी प्लेटलेट कम हो जाती हैं। तो जो अगर ऐसे पेशेंट को बकरी का दूध पिलाया जाए तो ये साइंटिफिकली पाया गया है कि उसकी ब्लड प्लेटलेट बढ़ जाती हैं। आप यकीन करिए, 2 युवा हैं जो बेरोजगार थे, उन्होंने दिल्ली में माननीय मंत्री जी बकरी दुग्ध संग्रहालय खोला, स्टोर खोला, और पिछले साल 2 साल से 2000 रुपये लीटर मिल्क जो है वो डेंगू पेशेंट को बेच रहे हैं। इतना अच्छा व्यवसाय उससे मिल रहा है। और महाराष्ट्र में मैं विशेष रूप से मैं कहना चाहूँगा, हालांकि मैं अपना जब मेरा प्रेजेंटेशन होगा मैं तब भी कहूँगा, मेरा यहाँ के किसानों से विनम्र निवेदन है कि आप बकरी पालन करिए। विदर्भ क्षेत्र जहाँ आत्महत्या के सबसे ज़्यादा केसेस होते हैं, मैं उनसे कहूँगा ये गलत है, आत्महत्या नहीं करनी है, आपको आत्मनिर्भर बनना है। और आत्मनिर्भर बनाने के लिए अगर आप लाइव स्टॉक रखेंगे और आप बकरी रखेंगे तो निश्चित रूप से आपको जो है इसमें फ़ायदा मिलेगा। और भारतीय कृषि अनुसंधान परिषद इसके साथ साथ हम यूनिवर्सिटीज़ के थ्रू, आपके पास वेटनरी यूनिवर्सिटी नागपुर में है, वाइस चांसलर यहाँ बैठे हुए हैं, हमने यहाँ की जो महाराष्ट्र की जो 4 ब्रीड है जो कैटल की, उनको भी संरक्षण संवर्धन के लिए हम प्रयासरत हैं और इसमें काम कर रहे हैं। इन्हीं शब्दों के साथ पुनः आपका बहुत बहुत धन्यवाद। माननीय गडकरी साहेब त्यांचं फ्लाईट लँड झालेलं आहे आणि ते आता एअरपोर्टवरून निघाले आहेत. यानंतर मी माननीय कृषी मंत्री एकनाथरावजी खडसे यांना विनंती करतो की त्यांनी या कॉन्फरन्सचं उद्घाटन करावं आणि आपलं भाषण करावं. चर्चा भी हमारी. मंचावर उपस्थित आदरणीय श्री मिश्राजी, श्री पाठक साहेब, श्री बियाणी, श्री नाईक साहेब, श्री चौधरीजी, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कॉन्फरन्सचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. विधानसभेचं सत्र सुरू आहे आणि 11 वाजेपासून आज सत्राला सुरुवात होणार आहे, म्हणून मी फार थोडक्यामध्ये या कार्यक्रमात माझे विचार व्यक्त करणार आहे. ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून विविध उपक्रम अलीकडच्या कालखंडामध्ये वेग घेत आहेत. मला वाटतं की विदर्भासारख्या मागासलेल्या प्रांतामध्ये आणि ज्या विदर्भामध्ये सातत्यानं आत्महत्या वाढत आहेत अशा ठिकाणी शेती व्यवसाय हा परंपरागत व्यवसाय असला तरी त्या व्यवसायामध्ये अधिक प्रगती व्हावी, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येणारं उत्पादन तर वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न या माध्यमातून केलेच जात आहे, पण शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी म्हणून पूरक व्यवसायावर अधिक जोर दिला पाहिजे. या संदर्भामध्ये विचार व्यक्त करण्यासाठी त्यातलं संशोधन काय आहे, पुढेची दिशा काय राहणार आहे, मागच्या कालखंडामध्ये काय झालं याची माहिती देण्याच्यासाठी या ठिकाणी आपल्या एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान करण्याची कॉन्फरन्स आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये मधल्या वक्त्यांचे भाषणं मी ऐकत होतो आणि गोष्ट खरी आहे कि आता पशुओं की संख्या बढ़ाने की आवश्यकता है. अभी जानवरों की संख्या बढ़ाने की ज़रूरत हो गई है. अभी जो आंकड़े हमारे पास आए हैं पशु गणना के, वो आंकड़ों में देखा गया तो करीबन 28%, 28% जानवरों की संख्या देश भर में कम हुई है. प्लस 100 जानवरों के पीछे अगर 28 जानवर आज ही कम हैं तो आगे चल के अगर ऐसी ही संख्या ही घटते जाएगी तो पर्यावरण के साथ साथ मानव जाति पर भी बहुत बड़ा आघात हो सकता है. और इसलिए ज़रूरी था कि इसके बारे में चर्चा होना चाहिए. और मैं एग्रोविजन को धन्यवाद देना चाहता हूं कि ऐसी चर्चा जो कहीं इस ढंग से नहीं गई, खेती पर चर्चा होती है, खेती में बढ़ावा होता है, पशु के ऊपर एक अच्छी चर्चा होना चाहिए और इसमें अलग अलग ढंग से जो विचार आना चाहिए चलना चाहिए. विदर्भामध्ये आत्महत्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याला पशुची जोड असली पाहिजे असं मागच्या वक्त्यांनी सांगितलं.
आपल्याकडं पशूंची संख्या फार पूर्वीपासून आहे. पशु हा मनुष्याचा तसा साथीदार राहिलेला आहे. विदर्भामध्ये पशु काही कमी आहे तशातलं नहीं है. पशु भी है और धन भी है, दोनों भी है. पशु धन भी है, फिर भी आत्महत्याएं होती है. इसका कारण एक है कि जहाँ पशु है, जिथं पशूंची संख्याही जास्त असेल, दुधाचंही उत्पादन होत असेल, परंतु त्याला मार्केटिंगची व्यवस्था नाही. त्याच संदर्भामध्ये त्याला नीट मार्गदर्शन नाही. त्याच्या संदर्भामध्ये पशु असला तरीही त्याला ज्या दिशेनं त्या संदर्भामध्ये त्याच्यापासून मिळणारं उत्पादन मिळायला पाहिजे होतं, त्याच्या अनुषंगिक व्यवस्था त्याच्या घरापर्यंत नाही. दूध जरी काढलं तरी त्याची मार्केटिंगची व्यवस्था करण्यासाठी दूध विकायचं कुठं हा अजूनही प्रश्न आहे. आणि या माध्यमातले प्रश्न सोडवत असताना जसा दुधाचा व्यवसाय वाढला पाहिजे, जनावरांची संख्या वाढली पाहिजे, त्याबरोबरीला त्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो दूध आहे त्या दुधालाही त्याच्या घरापासून तर मॉलपर्यंत, या ठिकाणी बिग बाजारसारख्या मॉलपर्यंत तो गेला पाहिजे. इथले थेट मार्केटिंगची व्यवस्था असली पाहिजे. अलीकडच्या कालखंडामध्ये खूप बदल होत चाललेला आहे. संशोधनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर चांगलेही रिझल्ट यायला लागले, तसे वाईटही रिझल्ट यायला लागले. मध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मधल्या कालखंडामध्ये एक 25 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये आपण क्रॉस ब्रीडिंग करत गेलो आणि त्या माध्यमातून जनावरांमध्ये म्हणजे निर्दोषत्व होतं, त्याच्यात सदोषत्व आलं. मला आठवतं आहे की 1977-76च्या कालखंडामध्ये माझ्या गावातल्या सहकारी दूध उत्पादक संस्थेचा मी चेअरमन होतो. आणि त्या कालखंडामध्ये नुकताच दुधाचा महापौर NDDBच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये एक मोठ्या प्रमाणावर राज्यभरात देशभरामध्ये एक मोहीम घेतली होती. आणि त्या मोहिमेचं हेतू त्याच्यामध्ये असं होतं की दुधाचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्याबरोबर जे संकरित गायी आहेत त्याचंही प्रमाण वाढवण्याचा त्या कालखंडामध्ये प्रयत्न आहे. दूध पाहिजे आहे, मग ते गायींपासून, देशी गायींपासून असेल का संकरित गायींपासून असेल, त्यामध्ये त्याच्यावर जे काही प्रयोग त्या कालखंडापासून तर आजपर्यंत झाले. आणि मग या मधल्या कालखंडामध्ये जे गीर जाती आहेत, आपल्या थारपारकरच्या असतील, गीर गायी आहेत, ह्या उत्तम दर्जाच्या ज्या गायी आहेत, ह्या गायी ज्या त्या कालखंडामध्ये निर्दोष होत्या, अधिक चांगल्या निर्णयात होत्या, या क्रॉस ब्रीडिंगमध्ये त्याच्यामधलं जो वंशत्व आहे ते हळूहळू कमी झालं आणि त्यात इतके दोष यायला लागले की आत्ता त्या माध्यमातून दूध मिळत असेल, परंतु त्यामधलं मिळणारी उपज जे आहेत ते सदोष निर्माण झाली. आणि अशा कालखंडामध्ये मग आपल्याला A1 A2पर्यंत यावं लागलं. म्हणजे A1चं दूध मिळायचं असेल तो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात A1चं दूध उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये A2चं कमी आहे. निव्वळ दुधाचं उत्पादन वाढलं, त्याच्यापासून उपउत्पादन वाढत गेले, एवढ्यापुरतं मर्यादित नाही. तर त्या माध्यमातून आता A1चं दूध घेत असताना कॅन्सरलाही प्रोत्साहन त्याच्या माध्यमात मिळतं आहे. अशा प्रकारचं संशोधन पुढे आलं आहे. ज्या ठिकाणी सांगितलं की बकरीच्या दुधापासून कॅन्सर प्रतिबंधक आपल्या आणि त्याबरोबरीला आपल्याला या डेंग्यू प्रतिबंधक अशा स्वरूपाची उपाययोजना आहे. त्याबरोबरीला अशा स्वरूपाच्या क्रॉस ब्रीडिंगच्या माध्यमातून अनेक रोगांचंही प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग हे जे आव्हान आहे आपल्यासमोर, दोन्ही 3 बाबींचं एक आव्हान आहे. एक तर पशूंची संख्या वाढवण्याच्या संदर्भामध्ये आहे. दुसरं, पशुधन वाढल्यानंतर त्यापासून मिळणारं दूध आहे, त्याच्यापासून तयार होत असलेलं उपउत्पादन जे आहेत त्या उपउत्पादनाला बाजारपेठ मिळण्याच्या संदर्भामध्ये आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याला जर व्यवस्था करून देत असताना त्या शेतकऱ्यांच्या व्यवस्थांच्या माध्यमातून छोट्या व्यवस्था असेल पण अधिक उत्पादन कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून त्याला मदत करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकार म्हणून काही निर्णय या अलीकडच्या कालखंडामध्ये आम्ही घेतले. हमने कुछ निर्णय लिए हैं. जब बकरी के बारे में बात हुई, आपल्याकडे एक आधी 40 बकऱ्यांच्या मागे 2 बोकड देण्याची एक योजना ही आता 50% अनुदानावर आपण घेतलेली आहे. तो 10 बकरी से लेकर तो 40 बकरी तक, जब 10 बकरियां देंगे तो उसके साथ एक बोकड़ भी देंगे, 40 देंगे तो उसके साथ 2 बोकड द्यायचे. त्याला 50% सबसिडी राज्य सरकारच्या माध्यमातून देतो आहे. तर गायी आणि म्हशींच्या संदर्भामध्ये अशीच योजना राज्य सरकारने आता घेतलेली आहे की त्यामध्ये 2, 4, 6 आणि 10 इथपर्यंतच्या गायी ग्रुपनुसार त्या ठिकाणी द्यायच्या आणि त्याही त्यांना ठिकाणी 50% अनुदान आणि 50% कर्ज जे कमी व्याजदरामधून मिळेल अशा स्वरूपाच्या संदर्भामध्ये वाटपाला आज आपण सुरुवात केली आहे. कालच माझ्या मतदारसंघामध्ये आदरणीय गिरिराज सिंह यांच्या हस्ते कल हम लोगों ने एक 300 गायों का वहाँ 300 गायींचं आम्ही वाटप केलं आणि 51 म्हशींचं वाटप केलं.
समाजामधल्या माणसाला जर हे सध्या पुरवलं, विदर्भामध्ये प्रामुख्याने या संदर्भात जर आपण गेलो तर विदर्भामध्ये याची आवश्यकता आहे. आणि हे जे आहे त्यांनी सांगितलं की आत्महत्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, हे निश्चित आहे की त्याच्या घराजवळ ह्या व्यवस्था करून दिला तर आत्महत्येकडे तो वळणार नाही, त्याच्यामध्ये एक नवा विश्वास निर्माण होईल. विदर्भामध्ये दुधाच्या संदर्भातलं चित्र जर 25 वर्षामधलं पाहिलं, 25 साल पहिले हा दूध अच्छा था, या 25 वर्षामध्ये दुधाचं प्रमाण दिवसेंदिवस इतकं घटत गेलं की या विदर्भामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जर चित्र पाहिलं तर एखादा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मिल्क फेडरेशन सुरू आहे. बाकीचे मिल्क फेडरेशन जे शासनाचे होते ते बंद पडलेले आहे. भंडाऱ्यापासून तर अगदी बुलढाण्यापर्यंत सर्व दूध फेडरेशन आमचे बंद पडले. एक 25 वर्षापूर्वी अत्यंत उत्तम रीतीनं चालणारे दूध संघ हे आता अलीकडच्या कालखंडामध्ये बंद पडले. त्याचं पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. पहिल्यांदा असं आहे की निव्वळ आपल्याला दूध उत्पादनाकडे जोर देत असताना त्याला ते चैन निर्माण झाली पाहिजे. नाही तर दुधाचं उत्पादन करून तिथल्या तिथे त्याचं काय करायचं ह्याची चिंता आहे. मग भाव कधी कमी होतात कमी वाढतात आणि त्यामुळे वाढत्या भावांच्या संदर्भामध्ये आणि कमी होत असलेल्या भावाच्या संदर्भात मध्यम मार्ग काढला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला सहकार्याची जी चैन आहे ते वाढवली पाहिजे. या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून दूध खरेदी करणं, सहकार्याच्या माध्यमातून दूध खरेदी करणं या संदर्भामध्ये विदर्भ फार मागे आहे, तो पुढे गेला पाहिजे. म्हणून आपल्याकडे या ठिकाणी NDDBच्या माध्यमातून आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन ह्यांना चालवलं पाहिजे. गडकरी साहेबांना आम्ही, मला आठवतं 96-97 की जळगावला आमचा दूध संघ डबघाईस आला होता, त्याचा लिलाव काढला होता 1996ला, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ. मी अर्थमंत्री त्या कालखंडामध्ये होतो. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात वाचली की जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या साऱ्याच प्रॉपर्टीचा लिलाव ॲटम वाईज दिलेला होता. आणि गडकरी साहेबांनी मी योगायोगानं बसलेलो होतो एकत्र, काहीतरी हायवेच्या एका प्रपोजलसाठी चर्चा करत होतो आणि ते त्यांच्या वाचण्यात आली. मला वाटलं आता विकत आहे तर विकू द्या, अशा ह्याच्यामध्ये मी होतो त्यावेळेस. बेचते होंगे तो बेचने दो, अभी क्या कर सकते हैं, जब ख़त्म ही हो गया तो हम क्या कर सकते इसको, ऐसे मूड में मैं था. जब गडकरी साहब ने वो देखा तो गडकरी साहब ने आपके जिले का दिख रहा है. हो म्हटलं आता काय त्याने बंगारमध्ये केला, आता काय करणार, विकू द्या, दुसरं काय करणार म्हटलं याच्यामध्ये. तो गडकरी साहब ने उससे बोला ऐसा नहीं है, इंस्टीट्यूशन खड़ा करने के लिए बहुत समय लगता है, बहुत मेहनत लगती है, ख़त्म करने के लिए तो क्या 2 मिनट का काम है. बोला क्या कर सकते हैं, बोला 2-4 लोगों से बात करो. बोला मला तो माहिती नहीं, बस तुम्हें बोला. और गडकरी साहब उस समय NDDB के जो चेयरमैन थे डॉक्टर कुरियन साहब, उनसे उन्होंने बात किया. हम उनको समझाएं कि ये दूध संघ है, आपने ये लेना चाहिए. वो बोले हम लोग ऐसा नहीं करते, हमारी चलाना मुश्किल है, दूसरा कहाँ से ले. पण गडकरी साहेबांच्या आग्रहास्तव त्यावेळेस डॉक्टर कुरियन साहेबने दूध संघ चलाने के लिए लिया. त्यावेळेस 97 सालला आम्ही त्यांच्याकडे दिला. जो दूध संघ अवसायनामध्ये आला होता तो दूध संघ त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीनं चालवत 18 वर्षानंतर आमचं सरकार आलं आणि मी मंत्री झालो, तो माझ्या हातामध्ये त्यांनी मागच्या महिन्यामध्ये दिला. 18 वर्षामध्ये प्रामुख्यानं 2.5 लाख लिटर रोज दूध जमा होतं. एका दिवसाला 2.5 लाख लिटर दूध आणि 5 लाख लिटरची त्यांची क्षमता, आता दिवसाला 5 लाख लिटर जमण्याची त्यांची क्षमता आता वाढते आहे. ऐसा है कि अगर उस समय गडकरी साहब और हम लोगों ने ऐसा विचार नहीं करते, साहब ने अगर त्यांनी सल्ला दिली नसती ते बंगारमध्ये विकून मोकळे झाले असते. आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ह्या ज्या संस्था आहेत त्या जिवंत राहिल्या पाहिजे. पण सरकारच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेत आहोत. हम लोग यहाँ विदर्भ में एक योजना बनाई देवेंद्र जी और हमने, हमारे मुख्यमंत्री जी ने बताया मुझे परसों के दिन, कुछ लोग भंडारा के आए थे और भंडारा में बताया मुझे कि शासकीय ज़मीन जो है, शासकीय मिल्क फेडरेशनचं त्या ठिकाणी जमिनी आहे ते मागायलासाठी आले होते. पण त्यावेळेस देवेंद्रजीने मला सांगितलं आपल्याच गव्हर्नमेंटला पाहिजे आहे, पण तरी गव्हर्नमेंटला देऊ नका, आम्हाला तो दूध संघ परत उभा करायचा आहे सरकारच्या माध्यमातून. और 3 दिन पहिले देवेंद्रजी ने मुझे बताया कि ऐसा नहीं है, जे काही विदर्भामध्ये असतील सारेचे सारे शासकीय असे सर्व सेंटरचं पुनरुज्जीवन करू,
परत NDDBशी बोलू, परत आपण गव्हर्नमेंटकडे जाऊ, सेंट्रल गव्हर्नमेंटशी, त्यांच्याकडनं काही पैसा मिळेल का पाहू, एक पॅकेज त्याच्या संदर्भातलं तयार करू आणि परत जी दुधाचा महापौर म्हणून जी संकल्पना होती त्या विदर्भामध्ये परत आपण राबवू, त्याला पूरक व्यवसायाकडे वळवू. त्याला त्या ठिकाणी दुधाच्या व्यवसायाकडे वळवत असताना आणखी काही सरकारकडून देता आलं तर करता येईल. आजपर्यंत आम्ही 14,000 कोटी रुपये खर्च केले. मागच्या वर्षी आम्ही नुसत्या या कामासाठी हमने 8,400 करोड़ रुपए तो हमने खर्चा किए विदर्भ के ऊपर. किसानों की आत्महत्या रोकनी चाहिए. अब उसको ये सावकारी कर्ज माफ करा, हे कर्ज माफ करा. मला देवेंद्रांचं परवा दिवशी चांगलं आहे की एवढा पैसा आपण खर्च करतो. 10,000 8,000 कोटी रुपये आपण एका वर्षात खर्च केले. 1,000-2,000 कोटी नुसते या दुधाच्या मशीनच्या व्यवसायामध्ये आपण जर घातले तर म्हणजे याच्यामध्ये आपला एवढा पैसा जर आपण खर्च करायचं ठरवलं की 1,000 करोड़ दे देंगे. और ये किसानों के लिए 50%, 60%, 70% तक सब्सिडी अगर देते हैं और पशुधन उनके पास लेके हम अच्छी तरह से जाते हैं, अच्छे नस्ल के देते हैं, तो मुझे लगता है बोले कि दूध भी बढ़ेगा, किसान भी आगे आएगा. और ये फाजुल का खर्चा जो हो रहा है जिससे कुछ 10 साल में 8 साल में कुछ फ़ायदा नज़र नहीं आ रहा, कम नज़र आ रहा है. तर त्यांनी मला सांगितलं की या दृष्टिकोनात गेलं पाहिजे. मला वाटतं की हे एक उपलब्धी राहील तुमच्या या कॉन्फरन्समध्ये. बिग बाजारचे या ठिकाणी अपने बियानी साहब बैठे, मैं उनको बताना चाहूँगा कि डायरेक्ट मार्केटिंग शुरू कर दो. आपके यहाँ लेना, बेचना शुरू कर दो, लेना शुरू कर दो. अशा ठिकाणी संस्था पुढे आल्या पाहिजे. ह्या जर मोठ्या संस्था पुढे आल्या त्या माध्यमातून होईल. प्रशासनावर शासनावर सर्वच अवलंबून होईल असं मला वाटत नाही. मैं बताना चाहता हूँ मुझे कि 8 महीने हो गए मेरे सरकार में ही, मेरी ही सरकार है. और 8 महीने से मैंने मिल्क फेडरेशन के लिए मैं 8 महीने पहले म्हटलं आहे की दुधाचे भाव कोसळले. 8 महिन्यापूर्वी कोसळले होते. दूध रस्त्यावर सांडायला सुरुवात केली आणि त्यावेळेस दुधापासून पाउडर तयार करायला लागला. मी म्हटलं पाउडर बनाओ, उसके लिए जितना खर्चा आएगा ऊपर का खर्चा हम देंगे. करीबन 157 करोड़ रुपए हमने उसके लिए दिए कि दूध का पाउडर बनाओ. जो घाटा आता है हमने लिया. पण या पावडरचं करायचं काय? आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा भाव अजूनही नाही आहे पावडरचे. मी आमच्याच मंत्रिमंडळामध्ये सांगितलं 5-6 महिन्यापूर्वी की हीच पावडर आपण शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून देऊ. एक अच्छा मिल्क भी मिलेगा, दूध भी मिलेगा. म्हणजे पावडरचं दूध आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवता येईल. उत्तम दर्जाची पावडर आपण तयार करत आहोत आणि त्या एक्सपायरी डेटच्या आधी आपण पोहोचू शकतो. सर्वांना आवडलं. म्हटलं शालेय पोषण आहाराला एवढा आपण खर्च करतो, तोच पैसा घ्यायचा आणि शेतकऱ्याला द्यायचा. त्याचंच दूध घ्यायचं, त्याची पावडर करून आपण गावापर्यंत पोहोचवायची. अंगणवाडीमध्ये असेल, आदिवासी आश्रमशाळा असतील, शालेय पोषण आहार असतील. ठरलं आमचं सगळं. 8 महीने हो गए, हमने निर्णय लिया, अंमलबजावणी नहीं हो सकी. 8 महीने झाले. पे काय क्यों नहीं है? अंदर इतने लोग बैठे हैं आमचे हितचिंतक कि शालेय पोषण आहार में जो मिलेगा वो इसमें नहीं मिलेगा. तो ये जरूरत है. मैं परवा दिवशी विमानात जात असताना देवेंद्रजी माझ्यावरच चिडले. म्हटलं मेरा काम नहीं है तो आपका है. मैं थक गया. अरे नाही, एवढ्या चांगल्या योजना आहेत. अशा योजना जर तयार केल्या तर शेतकऱ्याला कुठेतरी ॲश्युअर्ड इन्कम आणि ॲश्युअर्ड त्याच्या माध्यमातून भाव देता येईल. आणि या माध्यमातून आपण नक्कीच प्रयत्न करूया. खूप योजना, कई योजनाएं हमने बनाई, अच्छी योजना आ रही है, अच्छा ये हो रहा है. ज्या गीर है, गीर गाय जर आपल्याकडं ती दूध कमी देते आणि तीच गाय जर्मनीमध्ये जायला लागली, तिथं 60 लिटर दूध द्यायला लागली. आपलंच आपल्या ब्राझीलला जर 60 लिटर आणि 50 लिटर देत, इथं का देत नाही? देऊ शकतं, पण आपण त्या व्यवस्था करू शकत नाही. मग पुढाकार घेतला पाहिजे. आप जब हाँ सब चर्चा करेंगे, मैं बाद में जानना म्हणजे इनसे जान लूँगा काय काय चर्चा झाली. मैं माहिती घेईन नक्की और वो चर्चा का उपयोग ज़रूर मुझे होगा. आज मेरी चर्चा है, काल के बारे में भी बहुत सारी चर्चा आज मेरी है, इसलिए मैं आपसे रजा चाहता हूँ. क्षमा प्रार्थी हूँ आपका. मला जायचं आहे, पण मला वाटतं कि अपन जो बसना, आप जो बैठे हैं, एक अच्छे विचार यहाँ रखे जाएंगे. अच्छे विचारों से चालना मिलेगी. विदर्भ के लिए तो बहुत ही ज़रूरी है कि ऐसे कॉन्सेप्ट ले जा रहे हैं. और हमारे जो नेता है गडकरी साहब, वो दिन ब दिन तो मैं बोला उनका बात क्या पता नहीं क्या किसने दिमाग बनाया उनका. आ गए
नाम लेते बराबर आ गए। एक अलग अलग कल्पनाओं के साथ विदर्भ उनके कल्पना से चल रहा, आगे भी बढ़ रहा है। अलग अलग कल्पना साकार ले रहे, अलग अभी विदर्भ का रूप बदलने लग रहा है, धीरे धीरे चेंज होते जा रहा है। चलो चिट्ठी भी आ गई कि भाई अध्यक्ष विधानसभा हरिबू बागड़े इनके दालन में आपको अर्जेंट बुलाया है। तर मी खास करून आमच्या ॲग्रोव्हिजनला, गडकरी साहेबांना, त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देईल। विदर्भामध्ये असं होऊ शकतं हा आत्मविश्वास पहिल्यांदाच जागवला गेला, पहिल्यांदाच असं वाटलं आणि त्यामुळे या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद खडसे साहेब, आपण छान मार्गदर्शन केलं। मला असं वाटतं गडकरी साहेबांचा एक अनुभव त्यांनी जो सांगितला तो सगळ्यांच्या लक्षात राहील। जळगावचा दूध संघ कसा वाचवला, गडकरी साहेबांनी ते पेपरमध्ये वाचलं की तो विक्रीला काढला होता, तो त्यांनी कसा वाचवला याचं उदाहरण त्यांनी दिलं। आणि आज त्यांनी सांगितलं की जवळजवळ 2.5 लाख लिटर दूध पर डे त्या जळगाव दुग्ध संघातून निर्माण होत आहे। म्हणजे एक कोणत्याही गोष्टीला आपण थोडंसं जर एक चालना दिली आणि काही पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर ह्या गोष्टी घडू शकतात। आणि म्हणून या डेअरी कॉन्फरन्सचं महत्त्व मला असं वाटतं आज आणखीन वाढलेलं आहे। मित्रांनो, आज मैं या ठिकाणी मैं श्री किशोर बियानी जी को आमंत्रित करता हूँ को वो अपने विचार हमें उपलब्ध करें। नमस्ते माननीय नितिन गडकरी जी, मेरे सभी डायस पे सभी महानुभाव और मेरे सामने सभी महानुभाव। मैं कंज्यूमर से रिलेट करता हूँ अपने आप को, रिटेल बिजनेस से हूँ, तो करोड़ों लोग हमारी दुकानों में आते हैं, तो मैं एक रिटेल का व्यू, कंज्यूमर का व्यू, हमारे बिग बाज़ार, बाकी जो हम लोग दुकानें चलाते हैं उसका एक व्यू देना चाहता हूँ। डेयरी हमारा बिज़नेस, जो हमारे फूड बिज़नेस है, उसका सेल 3% है। हम समझते हैं कि वर्ल्ड में अगर देखेंगे तो डेयरी नॉर्मली एक फूड की दुकान का 10% का हिस्सा होता है। तो बट इसके कारण काफ़ी हैं कि क्या कारण से ये 10% होए, तो हम लोग भी काफ़ी इस पे काम कर रहे हैं। हम लोगों ने हाल ही में एक डेयरी साउथ में ख़रीदी थी, नीलगिरीज, वो डेयरी बिज़नेस समझने की कोशिश कर रहे हैं। तो मैं समझता हूँ डेयरी एक प्रोडक्ट है जो कि इंडिया का एक सोर्स है। जैसे काउ इज़ द सोर्स ऑफ न्यूट्रिशन एंड मिल्क इन दिस कंट्री, एंड उसकी बहुत मान्यता है। एंड डेयरी इज़ द सोर्स ऑफ न्यूट्रिशन फॉर एवरीबडी इन दिस कंट्री। तो जब से एक रेफ्रिजरेटर का आगमन हुआ है इंडियन कंज्यूमर की सोसाइटी में, एक प्रोडक्ट की शेल्फ लाइफ बढ़ती है। और मैं समझता हूँ 2-3 साल में जब हर शहर और हर विलेज में बिजली होगी तो हर घर में एक रेफ्रिजरेटर होगा, एंड रेफ्रिजरेटर कैन ब्रिंग अबाउट अ बिग चेंज इन द डेयरी बिजनेस। तो आज जो डेयरी बिजनेस है उसकी शेल्फ लाइफ बहुत कम है, तो हमारी मॉडर्न रिटेल में ये कोशिश रहती है कि कैसे इस प्रोडक्ट की शेल्फ लाइफ बढ़े और कैसे नए नए प्रोडक्ट्स का निर्माण किया जाए। तो आज जो मेरे को फिगर्स मिले डेयरी विदर्भ में कम से कम 5 लाख लीटर की प्रोडक्शन है और सिर्फ 20 रुपीज़ का रियलाइजेशन होता है पर लीटर का। और मेरे एक मित्र हैं सारडा फार्म्स जो नासिक में जो डेयरी नया चला रहे हैं, बट वो 80 रुपया लीटर दूध बेचते हैं और हर घर में डिलीवरी करते हैं। तो वैल्यू एडिशन का ये ज़माना है, कैसे एक वैल्यू एडिशन करके एक बिज़नेस बनाया जा सकता है डेयरी का, जिसके योगर्ट बन सकते हैं, फ्लेवर्ड योगर्ट बन सकते हैं, फ्लेवर्ड मिल्क बन सकते हैं, चीज़ेस बन सकती है कई गुना की, और ऐसे प्रोडक्ट जिनकी आज कंजम्पशन भी हो रही है। और मैं समझता हूँ कि रियलाइजेशन अगर समझिए कि 5 लाख लीटर का रियलाइजेशन 50 रुपया होए, तो जो 350 करोड़ का साल का बिजनेस है, जो 1000 करोड़ का विदर्भ में हो सकता है, उसके वैल्यूएडिशन की फ़ायदे अल्टीमेटली जो प्रोड्यूसर है उनको ज़रूर मिलता है। तो मॉडर्न रिटेल ये सब कुछ कर सकती है। तो हम लोगों ने कोल्ड चेन की एक कंपनी खरीदी है कि कोल्ड चेन किया जाए, हर चीज़ को एक टेम्परेचर पे दुकान में बेचा जाए, दुकान तक उसको सप्लाई किया जाए, और घर में आज रेफ्रिजरेटर है तो ये एंटायर कोल्ड चेन अगर काम करे तो प्रोडक्ट की शेल्फ लाइफ बढ़ सकती है, उसके कंजम्पशन बढ़ सकते हैं। तो ये एक, अगर आपको एक उदाहरण दूँ, बाबा रामदेव की एक पतंजलि घी है जो उन्होंने चालू किया, तो उन्होंने डेयरी का इतना प्रोडक्शन मार्केट से उठाया है, कम से कम मैं समझता हूँ ये साल 1000 करोड़ का घी बेचेंगे वो।
तो एक ब्रांड और 400 रुपया लीटर बेचते हैं। तो एक ब्रांड बनने से कैसे एक कंजम्पशन और डिमांड बढ़ती है, और हर शहरों में आज वो पतंजलि घी उपलब्ध है। तो मेरी सबसे यही एडवाइस है कि वैल्यू एडिशन सोचे। हम लोग रिटेलर जो कुछ कर सकते हैं ज़रूर करने की कोशिश करेंगे। कोल्ड चेन शेल्फ लाइफ बढ़ाने की कोशिश करनी चाहिए, और कंज्यूमर आज की तारीख में पैसा खर्च करने को तैयार है और नए प्रोडक्ट्स की अपेक्षा करता है, और सभी साथ में जुड़ेंगे तो इस बिज़नेस में और वैल्यू एडिशन से इकोनॉमिक ग्रोथ हो सकती है। धन्यवाद। थैंक यू। माननीय किशोर बियानी जी, चौधरी जी, नाईक जी, पाठक और उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्या विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे। याचं कारण ज्या ठिकाणी शेतीला पूरक उद्योग आहेत त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत नाही अशा प्रकारचे रिपोर्ट उपलब्ध झाले आहे, आणि म्हणून आपल्याला स्वाभाविकपणे शेतीच्या बरोबर दुग्ध व्यवसाय असेल, फिशरीज असेल, असे जे जोडधंदे आहेत त्याचा विकास कसा करता येईल याचा गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे। कुठल्याही गोष्टीमध्ये ते जर काम करायचं असेल तर त्याच्या स्ट्रेंथ काय आहे आणि विकनेसेस काय आहे या शोधल्या पाहिजे। आपल्या ज्या विकनेसेस आहेत त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपल्या इथे जसं आता किशोर बियानींनी सांगितलं की आपल्या इथे शेतकऱ्यांनी दुधावर प्रोसेसिंग करणारे जी उत्पादनं आहेत त्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत जेवढी आपण प्रगती करायला पाहिजे तेवढी त्या प्रमाणात झालेली नाही। एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये जेवढं दूध होतं त्याच्या 30% दूध संपूर्ण विदर्भात होत आहे, आणि याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते आपल्या क्षेत्रामध्ये याचं मार्केटिंग करणं आणि त्याला योग्य भाव मिळणं या बाबतीतला अभाव आहे। जो दुधाला सध्या भाव मिळतो आहे त्या गाईचं आणि म्हशीचं दूध आणि त्याकरता होणारा खर्च याचा ताळमेळ काही बसत नाही आहे। आणि म्हणून पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला जर जनावरं पाळायची असतील तर आपल्याकडे हिरवा चारा उपलब्ध झाला पाहिजे, आणि त्या दृष्टीने विशेषतः ऊसाचं आपण मोठ्या प्रमाणावर यावेळी आपल्या वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये लागवड झाली, आणि त्यातून हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोल्हापूर, पुणे जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात देखील ज्यावेळी साखर कारखानदारी वाढली त्यावेळी त्याला जोडून दुधाचा व्यवसाय देखील वाढला, आणि म्हणून ज्यांच्याकडे ऊस लावलेला आहे त्यांनी आपल्याकडे गाई आणि म्हशी पाळायला सुरुवात केली तर स्वाभाविकपणे हिरवा चारा त्यातून उपलब्ध होऊ शकतो। विशेषतः आपल्या बाजूच्या मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात मका सुरू झालेला आहे। सध्या मक्याला भाव पण चांगले आहेत, आणि मक्याचं आपण पीक घेतल्यानंतर स्वाभाविकपणे त्याचं जे फॉडर आहे तोही चारा उपलब्ध होऊ शकतो। आपल्या देशामध्ये सध्या तेलाची कमी आहे। मधल्या काळामध्ये आपण भुईमूग लावायचो उन्हाळी, ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी जे उन्हाळी भुईमूग जर लावलं तर भुईमुगाचं पीक घेतल्यानंतर त्याचं जे आपल्याला भुईमुगाच्यापासून जे फॉडर मिळालं त्याच्यात महिनाभर जर आपल्या गाई म्हशींना किंवा बैलाला मिळालं तर त्यांची स्थिती डबल तब्येत होते, हे आपण बघितलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या शेतीमध्ये आपल्या जनावरांना पौष्टिक खाद्य हिरवं विशेषतः काय देता येईल याची योजना असेल तर आपल्याला थोडीशी इकॉनॉमिक व्हायबिलिटी त्यातून निर्माण होईल। आपल्या भागामध्ये मकाई होतो, मोलॅसिस पण उपलब्ध आहे, आणि त्याचबरोबर राईस हस पण काही वेळा वापरतात, आणि हे जे पशुखाद्य कोंबडींकरता किंवा गाई म्हशींकरता तयार होतं त्याच्या बाबतीतलं उत्तम पशुखाद्य ज्या प्रमाणामध्ये ज्याच्यात प्रोटीन्सचं प्रमाण जास्त आहे त्याची पण आपल्याकडे निर्मिती जेवढी पाहिजे तेवढी होत नाही। आणि या सगळ्यांमधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याचा अनुभव मला आला की जेव्हा गाय आणि म्हैस गरम होते तेव्हा गावात डॉक्टर राहत नाही। म्हणजे हे वेटरनरी डॉक्टर जे सरकारचे आहे
की नेमकी माझ्या गावामध्ये स्थिती आहे की जेव्हा गाय गरम व्हायची तेव्हा डॉक्टर नेमका सुट्टीवर राहायचा, कारण तो नागपुरात राहून तिथे यायचा. आणि जेव्हा डॉक्टर राहायचा तेव्हा गाय गरम नाही व्हायची. आणि त्याच्यामुळे या 3-3 साल त्या भाकड गाईमुळे इकॉनॉमिक व्हायबिलिटी बिघडली. आणि त्याच्यामुळे मी आत्ता मध्ये सुधाकर इंगोलेंना दिल्लीला बोलवलं होतं. राजस्थानमध्ये एक मोठा प्रकल्प आहे, त्यात 1 लाख गायी आहे. आणि त्या गायी ज्या आहेत त्या साहिवाल आहे, गीर आहे. आणि त्या गायीपासून विशेषतः त्यांनी अतिशय उत्तम रीतीने दुधाचं उत्पादन पण केलं. आणि त्याच्याबरोबर गायीच्या गोमूत्राला देखील आता व्हॅल्यू एडिशन म्हणून किंमत झाली आहे. आपल्या इथे देवलापार इथे गोमूत्रापासून अनेक प्रकारची औषधं तयार केली आहे. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये फार्मसी डिपार्टमेंटचे प्रमुख होते डॉक्टर डोरले. ते आज नाही आहे, पण त्यांचं भारतात मोठं नाव आहे फार्मास्युटिकल याच्यामधले सायंटिस्ट म्हणून. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवलापारच्या केंद्रामध्ये त्यांनी गायीच्या गोमूत्रापासून अनेक प्रकारची औषधं तयार केली आणि आज त्याचा उपयोग अतिशय चांगला होतो आहे. मला परवाच एका चांगल्या मोठ्या माणसाने सांगितलं की मी रोज 2 चमचे गोमूत्र घेतो आणि त्याच्यामुळे माझी तब्येत चांगली झाली, त्याचा कॉन्सन्ट्रेट घेऊन. त्यामुळे जसं दुधाला भाव मिळतो तसं गोमूत्रालाही भाव मिळू शकतो. आणि म्हणून आपल्याकडे दुधाचं उत्पादन करत असताना गोमूत्राचाही उपयोग कसा करता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपल्या प्रदर्शनामध्ये पाटील नावाचे शेतकरी आहेत आणि त्यांचे सीताफळं आपण सगळ्यांनी खाल्ले. त्यांच्याकडे त्यांनी 200 लिटर पाण्यामध्ये 20 किलो गाईचं शेण आणि 10 किलो गाईचं शेण, 20 लिटर गोमूत्र, 1 किलो गूळ, 1 किलो बेसन आणि 2 ते 5 किलो वडाच्या झाडाखालची माती टाकून त्याचं गरगट भरून त्यांनी स्प्रे केलं. त्याचे चिक्कू एवढे झाले होते. आणि त्यांना मी जे आमच्या पूर्ती सुपर बाजारमध्ये पाठवलं त्यांचे पटापट विकल्या गेले, ऑर्गॅनिक होत्या. आणि काल त्याची टेस्ट एवढी चांगली होती ते वसुंधरा राजेंना जेव्हा त्यांनी खाल्लं तेव्हा पहिले 1 पेटी घेतली, मग 2री पेटी मागितली. आणि बावनकुळे मला म्हणाले की विमानतळावर जाताना मला दिलेली 3री पेटी त्या घेऊन गेल्या, त्यावेळेला मैले जाते. एवढे गोड आणि इतके सुंदर सीताफळ झालं. त्याच्यामुळे आपण याच्यात एक गोष्ट दुसऱ्याला पूरक आहे. त्याचं जर इंटिग्रेशन नीट झालं तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या इथल्या शेतीमध्ये विशेषतः सगळ्यात मोठी आवश्यकता आहे की आपल्या इथे ज्या गायी आहेत त्या गायी 2 लिटर 3 लिटर 4 लिटर देणाऱ्या गायी आहे, भाकड गायी आहे. आणि त्याचं ते व्हायबिलिटी नाही आहे, कारण त्यांच्यावर होणारा खर्च आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्न याच्यात मोठी तफावत आहे. आणि म्हणून दुधाळ चांगल्या गायी आणि म्हशी विदर्भात उपलब्ध होणं ही देखील मोठी समस्या आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना की आज देशामध्ये गोरक्षण खूप आहेत. गोरक्षणपेक्षा जर त्या ज्या गायी आहेत त्यांना देशी गाईचं साहिवाल असेल किंवा गीरचं असेल त्याचं सिमेन्स आपण उपलब्ध केलं आणि त्याच्यापासून नवीन संतती तयार केली तर 2 लिटर गाय असेल आणि तिला जर सिमेन्स आपण ज्या सांडाचं दिलं त्याच्या आईचं म्हणजे गाईचं दूध जर समजा 16 लिटर असेल तर त्याच्यापासून तयार होणारी जी गोरी आहे ती निश्चित 8 ते 10 लिटर देणारी होईल. त्याच्यामुळे देशी गाईचं जे वाण आहे ते आपल्या देशात चांगलं आहे. मी मध्ये ब्राझीलमध्ये गेलो होतो. ब्राझीलमध्ये आपल्या इथलं वाण नेऊन ते ब्राझीलमध्ये लोकप्रिय आहे आणि दूध देणार आहे. पण आपण आपल्या मधल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जर्सीचं जे काही आपण उपयोग केला त्याच्यानंतर आपल्या इथलं ब्रीड जे आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये त्याच्यावर अनेक प्रकारचे विवादग्रस्त लोकांची मतं आहेत. आणि म्हणून आपल्याला देशी गाईचं जे आपल्याकडे विशेषतः चांगलं वाण आहे त्याच्यात तयार होणाऱ्या ज्या गोऱ्या आहेत गायी आहेत त्या चांगलं दूध देण्याकरता आपल्याला त्यांना योग्य प्रकारचं सिमेन्स उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्या इथे माहीत असेल की रेमंडच्या तर्फे त्याचा आपल्या इथे स्टॉल आहे JKचा. त्यांनी छत्तीसगडमध्ये काही भागामध्ये हा प्रयत्न केला आणि छोटीशी मोटरसायकल आहे त्याच्यावरच मुलांना ट्रेन केलं आणि गावामध्ये त्यांनी गाय गरम झाली की ते पटकन आपली किट घेऊन जायचे आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या गाईचं
लगेच इंजेक्शन दिलं आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्यात संतती चांगली निर्माण होण्यामध्ये त्याचा उपयोग झाला. त्यामुळे विशेषतः सिमेन्स बँक आणि त्याच्याकरता बेरोजगार तरुणांना तो व्हेटरनरी डॉक्टर जरी नसेल तरी ट्रेन करून त्या गावागावामध्ये विशेषतः गोरक्षण करण्याची, तिथून आपण चांगल्या गायी तयार केल्या तर गायीची रक्षा करण्याची गरजच पडणार नाही. कारण त्याची इकॉनॉमिक व्हायबिलिटी जर वाढली तर स्वाभाविकपणे सगळे ते घेणार आहेत. पण त्याच्यामधलं गुणात्मक सगळ्या गोष्टीला संबंध क्वालिटीशी आहे. बियाणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत की आता तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात क्वालिटी पाहिजे. म्हणजे राजकारणात देखील लोक आता क्वालिटी पाहतात. त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटिंग करत असताना क्वालिटी, पॅकेजिंग अँड पंक्च्युलिटी या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आपल्याला आपलं प्रॉडक्ट कसं आहे, आता त्यांनी ते एका दुधाची जाहिरात झाली की त्यांनी आम्ही हात न लावता दूध काढतो प्लास्टिकचे सगळे ग्लोव्ज घालून, आणि इथे आता 80 रुपये की 120 रुपये कसं ब्रँड विकता आहे. ते रामदेव बाबांचं सांगितलं की रामदेव बाबांचा ब्रँड कसा तर विकून झाला. बाबांना काही फार कमर्शियल त्यांनी कुठला डिप्लोमा घेतला होता असं नाही आहे. कारण मला त्यांचं पूर्ण माहिती आहे, माझे त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. पण त्यांच्याकडे रिसर्च करणारी टीम चांगली आहे. पण ती टीम करता करता इतकं त्यांनी रिसर्च केलं. परवा आम्ही गेलो, आवळ्याची बर्फी मला दिली त्यांनी, आणि त्यांनी एवढे सुंदर प्रॉडक्ट्स तयार केले. याचं कारण त्यांच्याकडे चांगलं रिसर्च आहे. आणि मी मध्ये एकदा प्रयत्न केला होता, आपल्या इथे एका फूड टेक्नॉलॉजीतल्या मुलीला, हुशार आहे, पुण्याला आहे ती, तिला म्हटलं संत्र्याची बर्फी तयार करून द्या. आणि तिने संत्र्याच्या सालापासून त्याचं इसेन्स काढून इतकी सुंदर ऑर्गॅनिक नॅचरल बर्फी तयार केली. आणि त्याची टेस्ट एवढी वेगळी होती की मला माहिती आहे की ती जर मार्केटला आली तर एकदम हिट होऊ शकेल. आणि म्हणून आपल्याकडे आपल्या विशेषतः या व्यवसायामध्ये आपण पूर्ण चांगल्या गाई म्हशी आपल्या भागात तयार होणं, त्यांच्याकरता हिरवा चारा उपलब्ध करणं, आणि जे दूध आहे त्या दुधापासून अनेक प्रकारचे उद्योग दुधावर प्रक्रिया करणारे आपल्या भागात सुरू होणं. मी इस्रायलमध्ये गेलो होतो, मला वाटतं बहुतेक रवी माझ्यावर होता. एका ह्याच्यात गेलो, त्याने 60 प्रकारचे चीज त्यांनी दाखवलं. आपल्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये बकरीच्या दुधापासून त्यांनी चीज तयार केलं, त्याची एक वेगळी टेस्ट आहे. आणि म्हणून आपल्याला जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर पूरक उद्योग जे आहेत त्याचा विकास केला पाहिजे. आज आपल्याकडे फिशरीज आहे, आज आपल्या इथे मालगुजारी तलाव आहे, धरणं आहेत, पण आपल्याकडे फिशरीजचं उत्पन्न जवळपास नाहीच्या बरोबर आहे. आणि म्हणून आपल्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्याच्या जगामध्ये एक्सपोर्ट व्हॅल्यू आहे अशी जर आपण फिशरीजमध्ये आपण निर्माण केले आणि त्याच्यातून आपण चांगल्या प्रकारे प्रोसेसिंग प्लॅन्ट टाकले, पॅकेजिंग प्लॅन्ट टाकले, तर आता इंटरनॅशनल फ्लाईट सुरू झाल्या. त्या फ्लाईटमध्ये असं आहे की रोज किती पॅसेंजर आहेत तेवढ्या आधारावर तेवढं वजन ते नेतात. आणि आपल्या इथल्या इंटरनॅशनल फ्लाईटमधून रोज आपण आपला संत्रा असेल किंवा फिशरीज असेल हे जर सिंगापूरला, दोह्याला किंवा तिकडे पाठवलं तर तिथून आपल्या दोह्यावरून अजून 150 देशात जाऊ शकतं. आणि एकदा जर कॉन्ट्रॅक्ट केला तर रोज ते आपल्याला संधी देऊ शकतात. परंतु या संबंधीचं मार्केटिंग, पॅकेजिंग आणि सातत्याने क्वालिटीची गुणवत्ता कायम ठेवणं, याच्या बाबतीत ज्या प्रकारची उद्योजकता देखील आपण निर्माण करायला पाहिजे, ती जर केली नाही तर आपण यशस्वी होणार नाही. यावेळी असंच आहे, पुढच्या वेळी चांगलं देऊ. आयुष्यात अशा माणसाची प्रगती होत नाही. जे लोक क्वालिटी उत्पादन करणार नाही त्यांना भविष्य नाही. जे बिगार भरती काम करतात, शॉर्टकट मारतात, बेईमानी करतात, मिसळ करतात, आपल्या इथे दुधामध्ये युरिया टाकतात, वाईट सवय आहेत, आणि पूर्ण धंदा खराब करून टाकला. कारण डेअरी चालवायची, तुम्ही दुधात युरिया टाकायचा आणि एखाद्याने चालवायची, त्या दूध पकडलं की त्याने जेलमध्ये जायचं. कसं कोण धंदा करेल? त्यामुळे आपल्याला 2 पैसे भाव जास्त दिला पाहिजे तर देऊ, पण बेईमानी करणार नाही, दुधात युरिया टाकणार नाही, कुठलीही गोष्ट करणार नाही, तर ते मीटर सगळं गोंधळच गोंधळ आहे. आणि सरकारी डेअरीमध्ये तर अनेक वेळा ते होतं. आणि म्हणून आपल्याला आपल्या या व्यवसायामध्ये खरंखरे लांछन आहे की विदर्भामध्ये डेअरीचा व्यवसाय काही विकसित होऊ शकला नाही. आज किशोरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याकडे रॉ मटेरियल स्वस्त आहे,
भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये दूध उपलब्ध आहे, परंतु या दुधाबरोबर मला असं वाटतं की हळूहळू त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या युनिट्स चांगले उभे झाले. आणि आपल्या इथे दिनशाला आईस्क्रीमला दूध मराठवाड्यातून येतं, अहमदनगरवरून येतं, आणि इथले विदर्भातून दूध नाही. आणि विदर्भाचा विकास झाला पाहिजे म्हणून बोंबलत भाषणं देत नेते फिरतात. तुम्ही दूधही तयार करू शकत नाही तर काय खाक विदर्भाचा विकास होणार आहे? आपल्या गावात तेवढेही नाही करू शकत आपण. आणि म्हणून आपल्या भागामध्ये लोकप्रतिनिधींनी नेत्यांनी मिळून येणाऱ्या काळामध्ये आपल्या डेअरीचा जो व्यवसाय आहे तो विकसित करण्याच्या दृष्टीने पुढे आलं पाहिजे. आणि जेव्हा डेअरीचा व्यवसाय विकसित होईल तेव्हा आपण किशोरजीसारख्या अनेक लोकांना म्हणू शकतो की आम्ही एवढं दूध उपलब्ध करून देऊ, तुम्ही सुरू करा. आणि म्हणून भारत सरकारतर्फे मला जे आले आहेत त्यांना विनंती आहे की आमचा जो काही सध्या गाईचा म्हशीचा स्टॉक आहे त्याच्यातून नवीन चांगली संतती जनरेशन त्यातली चांगली तयार होईल, या दृष्टीने काही योजना आपण तयार केल्या तर त्याचा उपयोग होईल. दुसरा, आपल्या शेतामध्ये आपल्याला याचा टू सेव्ह मनी टू अर्न मनी. आज असं आहे की गहू तांदूळ स्वस्त आहे, जनावरांची खाद्य महाग आहे, अशी वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे आज कधी अशी वेळ नाही येऊ की गाई म्हशींना गहू खाऊ घाला, तांदूळ खाऊ घाला, माणसांना चारा खाऊ घाला, अशी स्थिती आहे. कारण इकॉनॉमिक्स बदलत चाललेलं आहे. पण विशेषतः हे दुर्भाग्य आहे की आपण तेल उत्पादक आहोत, ते सोयाबीन करतो. आपल्या इथे सोयाबीनपासून जी केक निघते त्यात 49% प्रोटीन्स आहे. आणि सगळी आपल्या देशातली केक ही साऊथ ईस्ट एशिया, इंडोनेशिया, मलेशिया, चायना बाहेर जाते. आणि ती कशाकरता जाते तर ते पांढऱ्या रंगाचे जे डुक्कर आहेत त्यांना ही सगळी केक घालून त्यांचं वजन वाढवतात, कारण त्यांचं मांस तिकडे लोकप्रिय आहे. आणि इथे कुपोषणाने माणसं मरून राहिली आहेत. आदिवासी भागामध्ये इतके छोटे छोटे बालकं आहे की जन्माला आल्यावर त्या बाईची आणि ती स्थिती चांगली, कारण त्यांना प्रोटीन्स मिळत नाही. आपल्याकडे प्रोटीन्स आहेत, त्याची हालत अशी आहे की आपण ते बाहेर पाठवतो. आणि म्हणून आपल्याकडे सोयाबीनची केक उपलब्ध आहे, त्यात 48% प्रोटीन्स आहे. मोलॅसेस उपलब्ध आहे, चांगल्या प्रकारचं पशुखाद्य त्यातून तयार होऊ शकतं, चांगल्या फॉर्म्युल्याचं. आणि या सगळ्या गोष्टी जर एका वेळी इंटिग्रेटेड प्लॅनिंगमध्ये जर झाल्या तर आपल्याला, मला असं वाटतं की यात निश्चितपणे यश मिळेल. म्हणून आपल्यापैकी जे लोक यात काम करत आहेत त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आपला हा व्यवसाय विकसित करत असताना अजून आपली क्षमता वाढवावी. आणि जेव्हा आपलं उत्पादन वाढेल तेव्हा याच्यावर प्रक्रिया करणारे मोठे ग्रुप्स या ठिकाणी येऊन आपण त्यांना निश्चितपणे या ठिकाणी आणू, ज्याच्यामुळे आपल्याला मार्केटिंगचा प्रॉब्लेम राहणार नाही. आणि त्या दृष्टीने आपण आज याचं जे टेक्निकल सेशन आहे त्याच्यातले देखील प्रश्न आपले त्यांच्या सगळ्यांसमोर मांडावे आणि त्यातून आपले प्रश्न आणि समस्या सोडवून घेण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आपल्याला उपयोग होईल. आणि म्हणून आपल्या विदर्भाच्या विशेषतः विकासाच्या दृष्टीने, शेतीच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय. आणि शिवाय जे आपल्याला शेणखत मिळणार आहे ते आज आवश्यक आहे. केमिकल फर्टिलायझरच्या ऐवजी आपण जर वर्मी कल्चर केलं, गांडूळ खत तयार केलं, आपलं कचाट शेण एकत्र ठेवून त्या पण उपयोग केला, किंवा जीवामृत किंवा जे आता मगाशी मी सांगितलं त्याचा उपयोग केला, ऑर्गॅनिक फार्मिंग, आपल्याकडे जर प्राण्यांची जर संख्या वाढली, गाई म्हशीची संख्या वाढली तर आपण ऑर्गॅनिक शेती करू शकू. आणि ऑर्गॅनिक शेतीमध्ये जर आपण चांगले उत्पादन केले तर त्याला देखील चांगली किंमत आहे. आणि आज जगामध्ये सगळं जग केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाईडच्या ऐवजी ऑर्गॅनिककडे वळत चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या इथल्या जनावरांचा स्टॉक वाढवणं आणि दुधाबरोबर त्याच्या इतरही बाबतीत त्याचा उपयोग करून घेणं आणि त्या दृष्टीने एक इंटिग्रेटेड प्लॅनिंग करून आपल्या उद्योजकांना प्रोत्साहन करण्याचं काम आपण महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या मार्फत नक्की करू. आणि येणाऱ्या काळात या क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी मिळून या क्षेत्रात मोठी प्रगती केली पाहिजे. खूप वाव आहे आणि त्याचा आपण सगळ्यांनी जरूर विचार करावा अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय गडकरी साहेब. आपण आता या सत्राच्या शेवटी आलेलो आहेत. आय प्रपोज वोट ऑफ थँक्स. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी थँक ऑनरेबल गडकरी साहेब फॉर making it a very hectic one, but I think he has come and guided us. So we are extremely thankful to him. I am also thankful to Shri Eknath Ji Khadse, who has been with us since morning and also gave us
a good advice on this occasion. My thanks are all to the people who are on dais, Mr. Biani, Commander Deepak Naik, Dr. Kemal Pathak, Dr. A.K. Mishra, Shri Sangramji Chaudhary. Now we will start after this the technical session 1 first, where there are 3 people, Kemal Pathak, M.R. Patil and Sangram Chaudhary, who will be leading these discussions. I request now Alfonso to kindly take over to start session 1. Those who would be interested to take tea, they have also tea in between. Thank you very much.